भारतीय हवामान विभागाने 2026च्या दक्षिण पश्चिम मान्सूनबाबत एक मोठा इशारा दिलेला आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यंदा मान्सून पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या म्हणजेच एलपीएच्या सुमारे 90% राहण्याचा अंदाज आहे। तर उत्तर पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात कमी पावसाची शक्यता असून कृषी प्रधान भागांनाही फटका बसू शकतो। दरम्यान जून महिन्यात देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होण्याचा अंदाज आहे। एल निनोची स्थिती विकसित होत असल्याने मान्सूनवर परिणाम होऊ शकतो असा इशारा देखील आयएमडीने दिलेला आहे। तिकडे वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होते। काल जिल्ह्यामध्ये 46.8 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। त्यातच संध्याकाळच्या सुमारास काही भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली। मात्र पावसानंतरही हवेत प्रचंड उकाडा आणि दमटपणा वाढल्याने नागरिक अधिकच त्रस्त झाले। वाढत्या उकाड्यातून कधी दिलासा मिळणार याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे। 46.8 अंशावर हे तापमान गेलेलं आहे। आपण पाहू शकतो ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत ते अशा पद्धतीनं ओस पडल्याचं दिसून येतं। एकंदरीत पाहता नवतपा सुरू झालेला आहे आणि नवतपामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात वाढत असते, उकाडा सुद्धा वाढत असते आणि त्यातही काल झालेलं जे वादळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामुळे मोठं नुकसान सुद्धा झालं आणि त्याच्यामुळे आज तापमानात जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झालेला आहे। घामाच्या धारा सुद्धा निघायला लागलेल्या आहेत। त्यामुळे सामान्य नागरिक जो आहे तो हवालदिल झाल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि येत्या 2 दिवसात पुन्हा हा उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। तसेच वादळ वाऱ्याचा सुद्धा संकेत हवामान विभागाने दिले आहे। त्यामुळे सांभाळून राहा आणि शक्यतो घरीच राहा असं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा। विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झालेले आहेत। मात्र आजपासून विदर्भातील जिल्ह्यात तापमान घटण्याचा अंदाज आहे। काल वर्धा जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक तापमानासह अव्वल ठरला असून इथे 46 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नागपूरचं तापमान देखील 46 डिग्रीवर जाऊन पोहोचले। गोंदिया, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेत। हवामान खात्यानं पुढील काही दिवस उष्णतेची लाट हळूहळू कमी होत तापमान घटणार असा अंदाज व्यक्त केलेला आहे। मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसतोय। बृहन्मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांनी सध्या तळ गाठला असून केवळ 17% पाणीसाठा शिल्लक आहे आणि हा साठा अवघ्या 40 दिवसांसाठी पुरेल अशी माहिती समोर आली आहे। वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं चिंता आणखी वाढलेली आहे। दरम्यान मुंबईत आधीच 10% पाणी कपात लागू करण्यात आली असून अप्पर वैतरणा तलाव देखील जवळपास पूर्णपणे आटल्यानं पालिकेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। मुंबईकरांची आता पाण्याबाबत चिंता वाढलेली आहे, कारण तलावातील पाणीसाठा आता कमी झालाय। अप्पर वैतरणा तलाव जवळपास संपूर्ण आटलेला आहे।